नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या रांगोळीच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे झटपट होणाऱ्या पण सोप्या आणि सुंदर काढायला पण कमी वेळ लागतील अशा रांगोळ्या आहेत. 5 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि मोस्टली टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. आपण टिपक्यांच्या प्लस फिंगर रांगोळी असे मिक्स कॉम्बिनेशन करून रांगोळी काढत असतो. तर बऱ्याच मैत्रिणींना आवडतात अशा रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे मैत्रिणींनो, टिपक्यांची रांगोळी आहे. तर ते टिपके कसे काढलेत हे व्यवस्थित तुम्ही स्टार्टिंगला बघा आणि ह्या रांगोळीची थोडी प्रॅक्टिस करा, कारण कन्फ्युजन होतं, की कुठून कुठला डॉट जॉइन करायचा आहे. पण जेव्हा तिचा रिझल्ट बघताना ह्या रांगोळीचा खूप सुंदर दिसते. साधी पण दिसायला खूप छान आकर्षक दिसते ही रांगोळी. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार अजून ही रांगोळी बाजूला वाढवू शकतात, डिझाइन ॲड करू शकतात. मी एकदम साधीच काढली आहे आणि 2-3च कलर वापरले, ते पण आपण टिपके-टिपकेच काढलेले आहेत. नेहमीसारखी आपली 3 पाकळ्यांची डिझाइन काढून घेतली. आपण रांगोळीच्या भागामध्ये अशा वेगवेगळ्या टिप्स पण बघत असतो छोट्या-छोट्या. तर बघा आपली ही रांगोळी किती सुंदर दिसते. मला तर खूप आवडली ही रांगोळी. एक दिवस मी दारासमोर नक्की ट्राय करेल. पुढची रांगोळी 3 ते 2 टिपक्यांची आहे. कर्व काढलेत आपण असे, पानाचा आकार दिला आहे तिन्ही साइडने. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे कर्व जमत नसतील तर आपण याआधी एक व्हिडिओ बघितलेला आहे वक्ररेषा काढण्याचा, कर्व्हज काढण्याचा. तर नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीने असे आकार काढायचे ते मी दाखवलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करून नक्की जमेल, असे आकार येतील. आपल्याला सवय असते फक्त सरळ लाईन्स वगैरे किंवा टिपक्यांच्या रांगोळ्या काढण्याची, पण अशा पण रांगोळ्या जमल्या पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला पण असे आकार जमायला पाहिजे, ज्या मैत्रिणींना येत नाही त्यांच्यासाठी सांगते मी, तर त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा. तर आपण याला एक सफेद कलरमध्ये कर्व काढून घेतल्यानंतर त्याला पिवळ्या कलरने एक बॉर्डर मारली आहे, बॉर्डर काढली आहे आणि बाजूला जो गॅप आहे 2 पाकळ्यांमध्ये, तिथे केंद्रवर्धिनी काढून घेतली. तुम्ही जर रोज दारासमोर रांगोळी काढत असाल मैत्रिणींनो, आणि नवनवीन डिझाईन्स जर तुम्हाला तुमच्या दारासमोर काढायच्या असतील, ते पण अगदी कमी वेळेत होणाऱ्या आणि कमी रांगोळी वापरून एकदम त्या पण छान अट्रॅक्टिव्ह डिझाईन जर काढायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की सकाळच्या घाई-गडबडीमध्ये पण एकदम छान-छान रांगोळ्या कशा दारासमोर काढायच्या, हे तुम्हाला आपल्या चॅनलवरच बघायला मिळेल. तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, पहिल्या रांगोळीमध्ये, या आधीच्या रांगोळीमध्ये आपण 3 ते 2 टिपक्यांची रांगोळी काढली आणि असे कर्वमध्ये 3 आकार काढले होते. यामध्ये आपण 2 आकार म्हणजे क्रॉसमध्ये हे 2 आकार काढून घेतलेले आहेत. हे जेव्हा आपण रांगोळीमध्ये बारीक-बारीक जेव्हा डिझाईन्स काढतो, तर दुसऱ्या रांगोळीला धक्का लागू नये अशी भीती असते. बोटाचा आपला धक्का लागतो, मग पुसून जाते रांगोळी. तर एकदम मन लावून काढायला लागते रांगोळी. ज्याचे 4 कॉर्नर होते तिथे आपण केंद्रवर्धिनी काढली आणि बाजूने अशी छोटी-छोटी कर्व काढतोय. छान आहेत आजच्या सर्व डिझाईन्स नेहमीप्रमाणेच. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, आणि बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका कशा वाटल्या रांगोळ्या. आणि नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहे. तुमच्या अंगणाला, दाराला शोभा येणार आहे. तुम्हाला जर वेळ असेल, तुम्ही देवासमोर, तुळशीसमोरही रांगोळ्या ट्राय करू शकतात. एकदम छोट्या-छोट्याच आहे. कमी जागा असेल तुमच्या दारासमोर तरी तिथे तुम्ही या रांगोळ्या काढू शकाल. आणि तुमच्या काही रांगोळी रिलेटेड काही रिक्वेस्ट असतील, तुम्हाला काही आकार वगैरे जमत नसतील, तर मला कमेंट करून सांगा, किंवा काही नवीन डिझाईन शिकायचे असेल ते पण कमेंट करून सांगा.
मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल. मला बऱ्याच मैत्रिणी सांगत असतात, त्यांच्या रिक्वेस्ट असतात, काही कमेंटमध्ये सांगतात. मी जसा-जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने व्हिडिओज बनवत असते आणि आपल्या चॅनलवर टाकत असते आणि मैत्रिणी पण मला चांगला रिस्पॉन्स देतात. व्हिडिओ बघतात, ते ट्राय करतात. पुढची रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची चौकोन काढलाय आतमध्ये, आडव्या आणि उभ्या 4-4 लाईन्स काढून घेतल्या म्हणजे छोटे-छोटे आतमध्ये चौकोन तयार झालेले आहेत. ही डिझाइन कशी काढते ते पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा. असं समजून सांगितलं ना मैत्रिणींनो, मग व्यवस्थित रांगोळी समजते. पण कधी-कधी स्वतःचा आवाज द्यायला वेळ नसतो व्हिडिओला, त्यामुळे म्युझिक टाकायला लागतं. आता मध्ये आम्ही गावी गेलो होतो, त्यामुळे जास्त वेळ नव्हता मिळत, त्यामुळे सर्व व्हिडिओ आपले म्युझिकवालेच होते. पण आता येत जातील आपल्याला आवाजातले व्हिडिओ. कारण की बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा स्वतःच्या आवाजात बोलता, तर कळते रांगोळी पटकन म्हणजे कसं काढायचं काय. तसा माझा आवाज एवढा काही भारी नाहीये, पण आवडतं मला बोलायला तुमच्यासोबत असं असं वाटतं तुम्ही एक कुटुंबच आहे आपलं YouTube फॅमिली म्हणजे. तर छान वाटतं मला बोलायला आणि समजून सांगायला पण छान वाटतं. म्हणजे तुम्हाला ही रांगोळी काढताना ती पटकन समजते. माझ्या आवाजाकडे नका लक्ष देऊ मैत्रिणींनो, तुम्ही फक्त रांगोळीकडे लक्ष देत चला. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. आणि आजच्या भागातली शेवटची छोटीशी सुंदर आणि पटकन होणारी रांगोळी. 5 ते 3 टिपक्यांची रांगोळी आहे. चांदणी काढून घेतली आपण. त्या टिपक्यांना जॉइंट न देता 2 म्हणजे जे टिपके काढले त्यांच्या दोघांच्या टिपक्यांमधून आपण ते चांदणी काढलेली आहे आणि त्यामध्ये फूल काढतोय. आशा करते मैत्रिणींनो, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार आहे. नेहमीप्रमाणे छान होता. आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत मी सध्या तरी म्हणजे आत्ता मागच्या आठवड्यात आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहे काही टिप्स. तर नक्की फॉलो करा आणि छान-छान रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. ते पण काहीतरी नवीन डिझाईनसोबत. तर तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका आणि तुमच्या दाराची शोभा वाढवा. चला तर भेटूया. धन्यवाद. बाय बाय.